खूप सारे प्रयत्न केले पण पिंपल्स काही कंट्रोलमध्ये येत नाहीत. ॲक्ने प्रॉब्लेम अजूनच वाढत जातो. काही टाइम लागतो त्याला कंट्रोल यायला. कंट्रोल झाले की परत तीच सायकल रिपीट होते. परत नवीन ॲक्ने येतात आणि ही सायकल चालूच राहतीये. पाणी भरपूर प्या, ऑइली जंक फूड टाळा, हात वारंवार धुवा, चेहरा स्वच्छ पाण्याने वॉश करा. दिवसातून 2 ते 3 वेळा फेस वॉश केलाच पाहिजे. तर या कारणाव्यतिरिक्त अजून अशी कोणती कारणं आहेत जी आपल्या स्किनला प्रॉब्लेम करत आहेत, आपल्या पिंपल कंट्रोलिंगला किंवा ॲक्ने कंट्रोलिंगला प्रॉब्लेम करत आहेत? चला तर मग जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. नंबर 1, पिलो कव्हर. हो, पिलो कव्हर हा आठवड्यातून 2 वेळा वॉश झालाच पाहिजे जर तुम्हाला ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल तर. स्किन हेल्दी ठेवण्यासाठी ॲक्ने कंट्रोलिंगसाठी कितीही प्रोडक्ट यूज करा पण जोपर्यंत तुम्ही तुमचा पिलो कव्हर स्वच्छ ठेवणार नाही आणि स्वच्छ पिलो कव्हर वापरणार नाही तोपर्यंत ॲक्नेची सायकल ही चालूच राहणार. त्यामुळे पिलो कव्हर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की वॉश करा आणि स्वच्छ पिलो कव्हरच यूज करा, ज्याच्यामुळे कव्हरवरील बॅक्टेरिया तुमच्या स्किन प्रॉब्लेममध्ये अजून भर घालणार नाहीत. नंबर 2, मोबाईल. जर तुम्हाला ॲक्ने प्रॉब्लेम असेल, स्किनवरती खूप सारे ॲक्नेज आणि पिंपल्स असतील, तर जेव्हा तुम्ही मोबाईल यूज करता, मोबाईल आपल्या कानाजवळ नेता, तेव्हा त्याचा टच आपल्या स्किनला होत असतो. तुम्ही वरवर स्किन कितीही साफ करा, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला स्वच्छ ठेवणार नाही, तोपर्यंत ती घाणेरडी स्क्रीन तुमच्या चेहऱ्याला लागून लागून परत तुमच्या चेहऱ्याची स्किन ॲक्ने वाढवत राहणार. मोबाईलची स्क्रीन एक अशी वस्तू आहे जी तुमच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ असते. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याची स्क्रीन आपल्या फेसच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येत असते. त्याच्यामुळे मोबाईलची स्क्रीन आवर्जून स्वच्छ ठेवा आणि आवर्जून स्वच्छ ठेवलीच पाहिजे. या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष दिलं तर पिंपल कंट्रोल व्हायला नक्की मदत होईल. नंबर 3, हेअर ऑइलिंग. जेव्हा तुम्ही केसांना तेल लावतात, हेअर ऑइलिंग करता, तेव्हा केसांचं तेल चेहऱ्यावर उतरू नये याची विशेष काळजी घ्या. कारण जेव्हा पण हे हेवी ऑइल्स आपल्या स्किनवर येतात, चेहऱ्यावर येतात, तेव्हा चेहऱ्याचे पोर्स ब्लॉक होतात. तर या केसांच्या तेलामुळे आपल्या स्किनवरील पोर्स ब्लॉक होऊ नयेत याची तुम्ही विशेष काळजी घ्या. आणि हो, आता काही कॉमन पण इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलूयात. पिंपल्सण्यासारखं हात नाही लावला पाहिजे, पिंपल्स नाही फोडले पाहिजेत. आणि जर तुमचा हात डिरेक्टली चेहऱ्याला जात नसेल तर खूप उत्तम आहे, पण मोबाईलच्या स्क्रीनकडे पण विशेष लक्ष द्या. दिवसातून सारखं फेस वॉश करणे अवॉइड करा, कारण फेस वॉश जर जास्त करत असाल तर स्किन ड्राय पडते आणि प्रॉब्लेम अजूनच वाढतात. त्यामुळे दिवसातून 2 ते 3 वेळा फेस वॉश इनफ आहे आपल्या स्किनसाठी. आज आपण बघितल्याप्रमाणे अगदी स्मॉल चेंजेस केले ना तरी सुद्धा स्किनमध्ये खूप सारा फरक जाणवेल तुम्हाला. नक्की ट्राय करा आणि स्किनमधला फरक अनुभवा, तेही कॉस्टली प्रोडक्ट शिवाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, युजफुल असेल, हेल्पफुल वाटला असेल तर फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सिंपल आणि प्रॅक्टिकल टिप्ससाठी टिप्स अँड मच मोरला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.